हळू 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 हळू. पहिल्या फेरीतील आपण तिसरी मॅच खेळतोय. 2 सामने जिंकून सुपर 6 मध्ये पोहोचला SP11 गावदेवी सोनारपडा संघ. काय खेळ केला समीर पाटील आणि कंपनीने. गोलंदाजी मार्कवर येतो. पहिलं षटक गावदेवी खार्डी संघाच्या माध्यमातून पाहू शकता यावेळेला. सौरभला आपण पाहू शकता. सौरभ म्हात्रे अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा. दिवाच्या संघाचा चॅम्पियन संघ त्यांच्या अगेन्स्ट परफॉर्मन्स करतोय तो आपण दंबा वाकलन संघ. हॅलो गोलंदाजी मार्ग सामना सुरू होतोय. दुसऱ्या धावेसाठी आपण तर बॅटर बाद होतो यावेळेला. गुरुनाथ बाद होतोय. कॉल दिला आपण आता सोमनाथने आणि गुरुनाथ सारखा बॅटर इथं बाद होतोय. अष्टपैलू खेळाडू बाद होतोय. यश मिटे गावदेवी खार्डी संघाला नवीन बॅटर ते तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहू शकता. एकदम तर मयूर येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. सौरभ म्हात्रे राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्राईकला सोमनाथ. हो फटका सूर्य यावेळेला मिड ऑफर उडवला चेंडूला. लॉंग ऑफला चेंडू जोपर्यंत विशाल येतो चेंडूला फीड करतोय. आता सहज त्याने 2 धावा मिळतात. तो संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. वेळेला 3 धावा. अतिश म्हात्रे बघा सनग्लासचा वापर करतात कारण त्यांना माहिती आहे योग्य आहे मी तर म्हणेल. कारण की आपण तर क्षेत्ररक्षण करताना कदाचित सूर्याची किरण डोळ्यात येतात. फटका चांगला यावेळेला. पुन्हा एकदा मिड ऑफ वरून चेंडू येतो लॉंग ऑफला. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकाती 4 धावा आपण पाहू शकता. चार धावसंख्या आपण पाहू शकता. जगदंबा वाकलन संघ प्रथम बॅटिंग करतोय. मयूर आलाय. मयूर म्हात्रेला आपण पाहू. एकूण हॅलो हॅलो चिक हॅलो 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 हा 5 धावा बरोबर. आमच्या गुणलेखाने 1 धाव टॅली केली नव्हती. सौरभ ओ या वेळेला ड्राईव्ह करायला भाग पडलं तर बॅटची आतली कडा. बॅटर बाद होतो. यष्टिरक्षक केतन म्हात्रेने चांगला झेल घेतला. बॅटर बाद. थँक्यू डीजे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. या वेळेला 5 धावा. 2 बॅटर बाद झाले. जगदंबा वाकलांचा काही नवीन बॅटर येतं. निकेश पाटील येतं
पच निकेश का सौरभ म्हात्रे लेफ्ट टमर आहे निकेश ऑन साइडला शॉट पॉईंट लेग शॉट स्क्वेअर लेग मिड विकेटला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता मिड ऑनला क्षेत्रक्षण पाहू शकता हो पिच खेळतात यावेळेला झेलची शक्यता आहे बॅटर बाद काय गोलंदाजी केली बघा या षटकामध्ये आपण सौरभने दोन महत्वपूर्ण विकेट मिळाले एक सांघिक यश धावसंख्या 10 फुलकर आपण पाहू शकता प्रथम बॅटिंग करताना जगदंबा वाकलन संघ 3 बॅटर बाद धावसंख्या फक्त आणि फक्त 5 धावा इथे सोमनाथला आणि बिपिनला आता भागीदारी करावी लागणार आहे पहिलं षटक प्रगतीपथावर आहे काय गोलंदाजी करतोय सौरभ म्हात्रे जरी पेनल्टी लागली आपण तर 2 धावेंची पण तरी या संघाने बघा काय सुरुवात केली दमदार अनिकेत निगुकरला आपण पाहू शकता गली रिज बॅकफूट पॉइंटला क्षेत्ररक्षण करतोय यशला आपण पॉइंटला पाहू शकता शॉर्ट कव्हर रिजन मध्ये आतिशला आपण पाहू शकता आणि लॉंग ऑफला आपण विशालला पाहू शकता सौरभ ओ चांगला चेंडू खूप चांगला चेंडू सन्मान दिला यावेळेला बघा बॉटमॅनचा खूप चांगला वापर केला तर टॉट चेंडूची समाप्ती होते अतिशय चांगली गोलंदाजी वाजवी षटक संपते जर सौरभची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाते जबरदस्त गोलंदाजी मैदानावर 5च धावा आपण पाहू अतिशय चांगली गोलंदाजी तर नेक्स्ट मॅच असणारे गावदेवी घेसर विपक्ष स्वर्गीय आपण तर विष्णू शेठ प्रतिष्ठान पडले संघ त्यामध्ये मॅच असणार आहे पचता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय रोनित म्हात्रे बघा ना त्यांच्याकडे पाहिलं का आम्हाला आकाश तारेकरची आठवण येते इतका जबरदस्त क्रिकेटर रोनित देखील एक चांगला क्रिकेटर या संघाचा रोनितला आता फायदा काय झाला तर बाळू खेळत नाही संघामध्ये विशाल म्हात्रे आला गोलंदाजी मार्कवर अतिशय चांगला अष्टपैलू खेळू काय बॅटिंग केली होती आपण तर दिवा चषक मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती या संघाने दिवा चषक उचलला खूप चांगली कामगिरी केली होती धरण आपण तर उसटण्याची स्पर्धा आपण तर दहिसरची देखील स्पर्धा जिंकली मालिका वीर ठरला होता तो म्हणजे आपण तर केतन म्हात्रेला बाईक मिळाली करिअर मधली पहिली बाईक मिळाली सूरज बाईकरला आपण पाहू शकता स्क्वेअर लेगला आपण पाहू शकता या वेळेला एक क्षेत्रक्षण शॉर्ट मिड विकेटला आपण पाहू शकता करणला आपण पाहू शकता स्क्वेअर लेगला ओ ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं चांगली गोलंदाजी विशालच्या माध्यमातून अरे विशालला माहिती आहे ओव्हर पिच शॉट ऑफ जे चेंडू टाकले ते सोमनाथ प्रहार करेल सोमनाथ गायकर या देखील खेळाडूला एक बाईक मिळाली होती आपण तर बर्डेच्या मैदानात एकूण करिअर मध्ये विचार केला 3 बाईक आता बिपिन आणि आपण बोलले तर सोमनाथ ही जोडी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली विशाल गोलंदाजी मार्कवर मोठा काप इन करू राईट आर्म ओव्हर द मार्क होतो मिड ऑफला आपण पाहू शकता एक खेळाडू सूरजला आपण पाहू शकता शपल झाले इम्प्रोव्हायझन स्ट्रोक बनवला या वेळेला चेंडू वेगाने चाललाय लॉंग लेगच्या दिशेने सूरज बाईकर आले चांगलं क्षेत्रक्षण थोडंसं मिसफील्ड झाली आहे स्वतःला सावरलंय खूप चांगलं क्षेत्रक्षण सूरज जरा हळू कदाचित थोडासा पाय देखील त्यांचा आपण तर मुरगडला असतात स्वतःला सावरलं त्यांनी खूप चांगलं क्षेत्रक्षण मित्र म्हणेल एक धाव वाचवली धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता 8 धावा बिपिन आता स्ट्राईकला येतोय नेक्स्ट मॅच घेसर विपक्ष पडले स्वर्गीय आपण विष्णू शेठ प्रतिष्ठान आदर्श क्रिकेट संघ पडले ते मॅच असणार आहे विशाल राईट आर्म ओव्हर द गट मारा करतोय हवेमध्ये चेंडू या वेळेला कट करायचा होता यश आहे तिथे चूक होणार नाहीये बॅटर बाद होतोय खूप चांगला झेल घेतला येतोय कव्हर क्षेत्रामध्ये
निर्वाचित आपण पाहिले तर आमदार राजेशजी मोहरे ना, या व्यक्तीला आपण खूप धन्यवाद देऊ. थोडं कमी आहे, कोणत्याही कार्यक्रमाला बघा उपस्थित त्यांची असते. शिवदास येत आहेत अजून, आपण त्या बंधुराज मैदानात पाहू शकता. दोन बंधुराज शिवदास आणि सोमनाथ. धावा झाल्या फक्त आणि फक्त जर विचार केला तर 8 धावसंख्या. प्रथम बॅटिंग करतो जगदंबा वाकलन संघ. थोडासा निराशाजनक सुरुवात झाली. विशाल राईट आर्म ओव्हर तिकडे मार्ग करतो. स्ट्राईकला शिवदासला आपण पाहू शकता. हो, चांगला चेंडू बॅकफुट गेला, कट केला या बेला. गली रिजन मधनं चेंडूला काढलाय. थडमांच्या दिशेने चेंडू वेगाने चाललाय. आउटफील्ड पास आहे. चेंडू सीमारच्या पार चौकार. विशाल गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला शिवदासला आपण पाहू शकता. राईट आर्म ओव्हर द गट मारा करतो. डान्सिंग डाऊनच्या बाद फटका चांगला या वेळेला. आपण तर एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मधनं चेंडू गेलाय. टीप मधनं क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय. जोपर्यंत चेंडू फीड होईल एकच 10 मिनिटे. कारण का एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आपण सीमेरेषा तैनात केलाय. धावसंख्या धाव फॉलो करते आपण पाहू शकता 13 धावा. न हळूहळू या दोघांनी आता पार्टनरशिप करायला सुरुवात केली. सोमनाथचा महत्वाचा रोल असणार आहे मैदानावर. विशाल P2 मध्ये गोलंदाजी करतोय. 3 क्षेत्ररक्षक या सर्कलच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण वाईड लॉंग ऑन, एक क्षेत्ररक्षण आपण स्क्वेअर लेगला पाहू शकता. फटका चांगला पूलचा लाजवाब फटका पाठवून दिलाय. मिड विकेट सीमारच्या बाहेर षटकार. कोणी या षटकात धावा आल्या आहेत. विचार केला तर एक चौकार देखील आला, आपण एक षटकार देखील आला. तब्बल धावा आल्यात. आमच्या गुणलेखा कामात सांगतात 14 धावा आल्यात. चांगले षटक राहिले. आता पाहायचं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. सौरभ येतोय. रोनित बघा, एक जबरदस्त मॅच्युअर क्रिकेटर, परिपक्व खेळाडू या संघाचा. गोलंदाजी मार्कवर सौरभ येतोय पुन्हा एकदा. दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय. वैयक्तिक दुसरं संघात 30 षटक घेऊन येत आहे. वीरनाथ देखील येत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत दुपारच्या सत्रामध्ये. जर खार्डी गावचे जर कोणी मान्यवर आले असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. वाकलनचे जर कोणी मान्यवर किंवा ज्येष्ठ नागरिक मॅच पाहण्यासाठी आले असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. सौरभ म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला शिवदासला आपण पाहू शकता. शिवदास गायकर, सोमनाथ गायकर ही दोन बंधुराजांची जोडी. हो, चांगला चेंडू शरीराच्या दिशेने आला. इथे यस नो सुरू होतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला असता, डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित बॅटर बाजूला. सोमनाथचा कॉल होता पण त्याला प्रतिसाद नव्हता. स्ट्रायकरांचा बॅटरचा आपण पाहिले तर शिवदासचा त्याला प्रतिकार नव्हता. एक आपण धावसंख्या दाखल करते 1 ने पुढे सरकते. 20 धावा दाखल करते आपण पाहू शकता. प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय आपण पाहिलं तर सौरभ म्हात्रे. जबरदस्त क्रिकेटर, एक अष्टपैलू खेळाडू. रोनित म्हात्रेला आपण एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पाहू शकता. सौरभ पुणे गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्राईकला सोमनाथला आपण पाहू शकता. हो, वेल लेफ्ट केलाय. वेग प्रचंड होता. वेगाने इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केलाय. पंच वाईड चिकून करतात अजित पुत्रन सर. धावसंख्या दाखल करते 21 धावा दाखल करते लागल्यात. सौरभ म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड द मार्क करतो. स्ट्राईकला शिवदास आपण पाहू शकता. सोमनाथला पाहू शकता. शिवदास नो स्ट्राईक. ओ, फटका चांगला आहे. खेचला या वेळेला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. चूक होणार नाही. बॅटर बाद.
लीग मध्ये तो खेळ करावा लागणार आहे. फटका चांगला तो सोमनाथचा, पण लांबी मात्र मिळाली नाही. खूप चांगला झेल घेतला अतिशने. डीके आलेत. धर्मराज या नावाने पण त्याला डीके या नावाने ते भरपूर परिचित आहे. 21 धावसंख्या. अजून एक बॅटर बाद झालाय. सौरभला यश मिळते. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह करायचा होतं पण बॅटची अतली कडा लागली. जोपर्यंत यष्टीरक्षक जातोय केतन मात्र चेंडूला फीड करतोय. एकच धाव मिळते. चांगली गोलंदाजी. धावसंख्या धाव फल करते. आपण पाहू शकता 22 धावा. प्रचंड वेगाने गोलंदाजी केली होते. 5 गडी बाद 22. अर्धा संघ गारद झालाय. सौरभ राईट राऊंड तिकडनं मारा करतोय. हो चांगला चेंडू, हा देखील डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये खोदून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला. शिवदास निक्का आपण तर 1 ने धावसंख्या पुढे सरकी. धावसंख्या धाव फरक 23 न. विशाल आपण तर अतिश किती वेगाने आले होते बघा ना लोंगांवरून. विशालला आपण मिड विकेटला पाहू शकता. हो चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू सौरभचा बघा. टेकअप झाला, गुड लाईन्स पडवून बाहेर काढल्यानंतर. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. 23 धावा. निरंजन सावंत देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तिसऱ्या षटकात पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड देखील मारा करतो. स्ट्रायकरला डीकेला आपण पाहू शकता. हो चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आहे. सूरज भाईकरने काय केलं यावेळेला. थोडासा फुटबॉलचा प्रकार मैदानावर बघायला मिळालाय. झेल पकडणं फार गरजेचं आहे. रोनित बघा त्यांच्यावरती नाराज होत आहेत, कारण रोनितला माहिती आहे झेल घेणं फार गरजेचं होतं. धावसंख्या दाखल करते 3 षटकाच्या समाप्तीनंतर. प्रथम बॅटिंग करताना जगदंबा वाकलन संघ 5 गडी बाद फक्त आणि फक्त आपण 24 धावा. एस डीजे पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना परी 11 जगदंबा वाकलन संघ आपण आता पुरस्कृत केले. ते आपण विकास मडवी साहेबांना देखील आपण धन्यवाद देऊ. 3 षटकानंतर आम्हाला माहिती पडलं की परी 11 नावाने हा संघ उतरलाय मैदानात. 24 धावा झालेत. 5 गडी बाद झालेत. 12 चेंडूचा खेळ बाकी. 18 चेंडू मध्ये तर काय घडलंय महत्वाचं नाही, आता घडवायचंय. डीके आणि आपण मित्र यावेळेला शिवदासला. अतिशाला अतिश मात्र अजून एक वेगवान गोलंदाज. चोवीस धावा दाखल कधी लागल्यात. अतिशालय अतिश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला आपण डीकेला पाहू शकता. ऑन साइडला शॉट फाईन लेगला यशला आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण आपण करणला पाहू शकता स्क्वेअर लेगला. ओ फटका चांगला यावेळेला उडवलाय. सरळ चेंडू चालला यावेळेला आपण उत्तर आमदारांच्या कटआउट वर सरळ चेंडू लागतं. फ्लॅट सपाट पॅरल स्ट्रोक षटकार. षटकार आलाय. सौरभ म्हात्रे बघा निसर्गाची पाहणी करतायत. निसर्गप्रेमी आहेत. एक चांगले खेळाडू आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत. काय फटका होता डीकेचा, कारण डीके यासाठीच जाणला जातो. वाकलन प्रीमियर लीग मध्ये आम्ही त्यांची सातत्याने दरवर्षी फलंदाजी पाहतो. बघा चेंडू द्यायचा जरा.
नाही, चेंडू चेक करताना 2 चेंडू चेक करूनच घ्या. चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन आहे का. डीकेचा फटका होता. पिचमॅन त्याला पाठवून दिलाय सरळ लॉंग ऑफ सी मार्शा पार सरळ. आपण पाहू शकता कल्याण ग्रामीणचे लोकप्रिय आमदार राजेशजी मोरे यांच्या सरळ कटआउट चेंडू लागलाय ना. असं बक्षीस असलं ना तर लवकर लागत नाही चेंडू. नशिबाने हा चेंडू लागलाय. 30 धावा. लढावं लागणार आहे या दिकेला मैदानावर. आतिश थोडस रिदम मध्ये प्रॉब्लेम येतो आतिशचं. आतिश म्हात्रेला आपण पाहू शकता. हो, चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता. बॅटरकडे प्रत्युत्तरच नव्हतं. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या दाखल 30. चांगलं कमबॅक अतिशच्या माध्यमातून बघायला मिळते. आतिश म्हात्रे वैयक्तिक पहिल्या संघाचं 4थं षटक. स्ट्राईकला डीकेला आपण पाहू शकता. उडवला चेंडू, उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. आतिश आलाय, स्वतः झेल घेतलाय. खूप चांगला झेल घेतलाय. हळूहळू मागे सरकले आणि खूप चांगला झेल घेतलाय. बॅटर बाद. करून घ्या. आयोजकांच्या माध्यमातून भोजनाची व्यवस्था केली गेली. प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी जेवण करून घ्या. 30 धावा. मानस आलाय. ओ, हवेमध्ये पुन्हा एकदा झेलची शक्यता आहे. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये आपण उत्तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन खूप चांगला झेल घेतला. बॅटर बाद. अजून एक देदा. विकेट हॅटिंग झाल्यात. पायचाच तिसरी नाही झाली का. म्हणजे विकेट हॅटिंग पहिली होते का. माझी संधी आहे. 5 गडी बाद झालेत हे देखील आपण बघितलेत. 30 धावा दाखल करते. ऑन हायड्रिकच्या उंबरठ्यावर. ओ, हवेमध्ये झेलची शक्यता आहे. विकेट हॅटिंग पूर्ण होते का पाहायचंय. मोठा गाव चषक मधली टाळ्या होऊन दिली जरा. अतिश साडी जबरदस्त गोलंदाजी. सूरजने खूप चांगला झेल घेतलाय. यश आलाय. विकेट गेलाय तब्बल आपण 30 धावसंख्या होती. सूरजने 2 झेल घेतले. एकूण गडी बाद झाले तब्बल 8 गडी बाद. 30 धावसंख्या. यश काहीतरी बातचीत करतोय प्रल्हाद बरोबर. अनिकेत देखील बातचीत करतात. ते खूप चांगले क्रिकेटर आहेत. अनिकेत निगुकर अतिशय चांगला क्रिकेटर. तेवढंच चांगलं व्यक्तिमत्व. त्यांची देखील बैल जोडी चर्चेत आली. ओ, जबरदस्त गोलंदाजी. भवऱ्यासारखे बॅटर गर्र करून फिरले पण चेंडू वेगाने निघून गेला. डॉट चेंडूची समाप्ती. अतिची गोलंदाजी आवडली. एकदा टाळ्या होऊन जाते मैदान. खूप चांगली गोलंदाजी केली. जबरदस्त गोलंदाजी. या स्पर्धेतील पहिली आपण इथे विकेट हॅट्रिक पूर्ण केले. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. परी 11 जगदंब वाकलन संघ प्रथम बॅटिंग करताना 8 गडी बाद. 30 धावसंख्या. अंतिम षटक कोण घेऊन पाहायचंय. चला टॉस साठी या. गेसर संघाचे संघनायक आणि पडले सगळे संघनायक टॉस साठी यायचंय. या आधी देखील आम्ही कॉल केले होते दोन्ही संघांना. परत पुन्हा एकदा आम्ही कॉल करतो की दोन्ही संघाचे संघनायक गेसर गावदी गेसर आणि आपण पाहू शकता स्वर्गीय विष्णू शेठ प्रतिष्ठान आदर्श क्रिकेट संघ पडले. चला कॅप्टन टॉस साठी या.
गोलंदाजी मार्कवर खाडी एक्सप्रेस येते. सूरज बाईकर येतोय. सूरज बाईकर येतोय. एक जबरदस्त गोलंदाज. बघा रोनितच्या चेहऱ्यावरती किती आनंद दिसतोय. 8 गडी बाद झालेत आणि धावा फक्त आणि फक्त 30 आहेत. संघामध्ये जो खेळतो त्याच्या चेहऱ्यावरती आनंद पाहिजेलच आणि रोनित म्हात्रेच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. थोडंसं काहीतरी सूचना करतायत सूरजला. एक्स्ट्रा कव्हर रिजन स्ट्राईकला शिवदासला आपण पाहू शकता. ऑन साइडला वळवलाय. टायमिंग बेमिसाल. चेंडू चाललाय सीमारच्या पार. षटकार. आता काय नजाक होती. टायमिंग होती. चेंडू खराब नव्हता पण फटका इतका चांगला होता ना मिड विकेटला. खूप चांगला फटका. टायमिंग बेमिसल होता. चला गेसरचे कॅप्टन आणि पडलेचे कॅप्टन टॉस साठी मुख्य व्यासपीठावर आपण सज्ज राहायचंय. चला चेंडू द्या लवकर. मॅच बॉल आलाय. आमच्या जे प्रेक्षक आहेत त्यांना काय तनिष खारे खूप खूप धन्यवाद. नाही असे स्वयंसेवक पाहिजेत ना. चेंडू लगेच आणून दिला. तनिष खूप खूप धन्यवाद. वाटतं कॉलेजमधून आल्यात. यस बघा ना किती अभिमान आहे त्यांना देखील. कॉलेजमधून आलोय. मोठ्या गावची स्पर्धेमध्ये मी देखील काम करतोय. नाही आता दुसरं नाव आम्ही घेणार नाही पण चांगलं आपण इथं काम केलंय. सूरज बाईकर कमबॅक करतो का पाहायचंय. शिवदासनी षटकाराने आपण आता आक्रमणाला सुरुवात केली. फुल इंडिलेचा यॉर्क लाईनचा चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी केली जाते बघा ना. षटकार आल्यानंतर कमबॅक केलंय खाडी एक्सप्रेसने. तर राम म्हात्रे यांचं आगमन झालंय. मोठा गावचे या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. चला घेसर आणि पडले टॉस साठी या. सूरज बाईकर गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मार्क होतो स्ट्राईकला. शिवदासला आपण पाहू शकता. शिवदास गायकर सोमनाथ त्यांचे बंधुराज मोठे बंधू आपण पाहू शकता. फुलटॉस ऑन साइडला फ्लिक केलाय. बॉटमॅनचा खूप चांगला वापर केलाय. क्षेत्ररक्षक घेतोय सौरभ. हो काय क्षेत्ररक्षण आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. 2 धावा इथून मिळत आहेत. विशाल बघा थोडस नाराज होत आहेत. विशालला माहिती आहे एक धाव फार महत्वाची आहे. धावसंख्या फलक आपण पाहू शकता. यावेळेला 38 धावा. आपण पाहू शकता रामदादांना महाराष्ट्राचे लाडके गायक आणि जवळजवळ 12 ते 13 भाषेत ते गाणी बोलतात. इंग्लिश असो आपण इथं साऊथ इंडियन असो अजून कन्नड असो गुजराती असो मराठी आणि आपण इथं हिंदीमध्ये ते करतात. इतर परप्रांतीय भाषेत देखील ते गाणी गातात. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. या रामदादा. पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडला वळवायचं तर यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाहीये. स्वतः गोलंदाज जातो फॉलोअरमध्ये चेंडूला फीड करतोय. धाव संख्या मात्र येत नाही. 38 धावा आहेत. चेंडू बाकेत फक्त आणि फक्त जर विचार केला तर अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सूरज लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. चांगला चेंडू खाली राहिला पडल्यानंतर डॉट चेंडूची समाप्ती. षटकार आल्यानंतर काय कमबॅक केले बघा ना. नाही रोनितने जाऊन कानमंत्र दिला आणि तिथून मात्र गोलंदाजाने काय गोलंदाजी करतोय बघा ना. सूरज बाईकर सातत्याने मोटिवेट करतात रोनित त्यांना. अंतिम चेंडू 38 धावा झाल्यात. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्राईकला शिवदास. हेलिकॉप्टर उडवायचा होता. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू चालला यावेळेला कव्हर पॉइंट सी मारेशा पार. चौकार. पेनल्टीचे ऍड केले. 44 झाले. 45चं लक्ष बघा. विशाल 2 धावा पेनल्टीचे देखील ऍड केले. 44 झाले. 45चं लक्ष.
येस डीजे. चला केसर अँबॅसेडर बघा आकाश भोईर सकाळी 4:30 वाजेपर्यंत एक मीटिंग त्यांनी घेतली मॅच संपल्यानंतर आणि पुन्हा खेळाडू घेऊन इथे उपस्थित झालेले आहेत. राम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. 5 ओव्हरची मॅच. चेहऱ्यावरती 30 तेजी आहे बाळू पाटील. सकाळी 4:30 वाजताही 30 तेजी, 2 वाजले 30 तेजी. कॅप्टन कूल आहेत ना. नाही नक्कीच नितीन खरंच देवानी त्याला प्रसन्न मुद्राने बनवलं. काय चेहऱ्यावरती तेज बघा ना. ब्रायन अँबॅसेडर तुम्ही सांगितलं आणि खरोखर तेजी पाहिजेलच ना. मॅचमध्ये हार जीत होणार पण त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी हास्य आपण आता असतं त्याबद्दल त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आकाश या आपलं देखील हार्दिक स्वागत. लगेच टॉस आपण लगेचच संपन्न करणार आहोत. राम म्हात्रे महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक तुम्ही बांध आहेत. गेसर आणि एका बाजूला पडले. पहिल्या फेरीतली शेवटची मॅच आहे. गावदेवी सोनारपाडा संघाने ऑलरेडी 2 सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाले. 5 ओव्हरची मॅच असेल. छापा आपण बाजूला पडले संघाने टॉस जिंकलेले. फिल्डिंग चला भाऊ फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आकाश काय सांगशील बॅटिंग करायची मॅच मध्ये? सकाळी 4:30 वाजेपर्यंत सुद्धा सतीश दादा पाटील स्मृती चषकमध्ये तुम्ही खेळले. पुन्हा खेळाडूंना एकत्र आणणं भरपूर काही गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. काय सांगशील? असं काय नाही आता डे नाईट फॉर्मॅट तर आम्ही कंटिन्यू नाही लगातार 7 दिवस झाले खेळतो. थकवून तर आहेच पण आता काय खेळणंच आहे ना एंट्री पडले तर. ओके हरकत नाही. शुभेच्छा असतील तुम्हाला या मॅचसाठी. टॉस जिंकला आदर्श 11 पडले संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आई गावदेवी गेसर संघाला बॅटिंग करावी लागेल पुढच्या मॅचमध्ये. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं परी 11 वाकलन बी संघाने धावा केल्यात. त्या 44 खरं तर 42 केल्यात. 2 रनची पॅनल्टी ॲड करून 44 आणि 45चा पाठलाग करायचा आहे गावदेवी खाडी संघाला. नाव हॉस्पिटलचे डायरेक्टर दिनेश रमण पाटील साहेब सामना पाहत असतील त्यांचे हार्दिक स्वागत. आमचे मित्र हेमंत म्हात्रे त्यांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 45 धावा चेस करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सर्वांना जेवणाची व्यवस्था आहे. सर्वांनी जेवण करून घ्या. जे आमचे लाडके प्रेक्षक उपस्थित त्यांनाही विनंती आहे. पुढचे दोन्ही संघ जे खेळणार आहेत पडले आणि गेसर आपल्यालाही जेवणाची व्यवस्था आहे. गोलंदाज सोमनाथ. पहिलाच बॉल वेगवान तुम्हाला पाहायला मिळतोय. 45 धावा चांगल्या आहेत. परी 11 माकलंबी आपण पाहिलं तर विकासचे मडवी उद्योजक दातिवली यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅचमध्ये मोरिया एंटरप्राइजेस वाकलन हे संघ तुम्ही पाहिला.
संतोष मात्रे बेलपाडा यांनी पुरस्कृत केला संघामध्ये, तो पराभूत झाला दुसऱ्या राऊंडमध्ये. चांगला खेळ केला सोनारपाडा संघाने, सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालाय. ऑन साइडला टर्न केलाय मिड विकेटच्या दिशेने, पंचांचा इशारा येईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, विशाल मात्रेच्या बॅट मधून आलाय पहिला सिक्सर. सोमनाथच्या विरोधात षटकार ठोकलाय. चेंडूला बाउन्स दिलं होतं, मात्र 1 बाउन्सची वॉर्निंग देण्यात आलेली होता. कौशल गायकरने एक चांगला झेल टिपलाय. विशालने खराब फटका म्हणावा लागेल, कारण 6 वरती पहिला धक्का. तर योगेश भैर यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या योगेश भैर, आपलं मोठा गाव चषक मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. अनिकेत निगुकर आलेत बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती. लक्ष्य 45 धावांचे, 6 वरती पहिला धक्का लागलाय. गोलंदाज सोमनाथ, गोलंदाजी मार्कवर. योगेश भोईर साहेबांचं आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. चेंडू हवेत आहे, झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. सोमनाथने बॅक टू बॅक दुसरा धक्का दिलाय, तो गावदेवी खाडीला. सतीश मात्रे खाडी संघाचा गोलंदाज. सोमनाथ गायकर हॅट्रिक पूर्ण करेल का? अनिकेत 0 वरती बाद. सूरज फौजदार आले तर बॅटिंग करण्यासाठी. टॉस जिंकलाय पडलेली. बघायचं एकाच मॅच मध्ये 2 विकेट हॅट्रिक पाहायला मिळतील का? सोमनाथ गायकर, परी 11, वाकलन बी, विकासजी मडवी साहेब दातिवली यांनी पुरस्कृत केलं संघ. अतिश मात्रेने पहिल्या इनिंग मध्ये हॅट्रिक पूर्ण केली आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये सोमनाथ गायकर करतील का? वेग त्याच्याकडे प्रचंड आहे. सोमनाथ अपील स्ट्रॉंग आहे, पंच सांगतायत लेग बाईज. हॅट्रिक बॉल होता त्यामुळे कदाचित अपील स्ट्रॉंग होती. एक सिंगल मिळाली. धावसंख्या 7. पंचेचाळीस चेस करायचे आहेत, मात्र इतक्या सोप्या नाही आहेत. परी 11 जगदंबा वाकलम बी संघाकडे गोलंदाजी चांगली आहे, त्यामुळे मॅच रफ अँड टफ होईल. मात्र केतन मात्रे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला.
ऑन साइडला टर्न केलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल, चौकार. बादशाह बैलाचे मालक दिनेश म्हात्रे यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. बिपिन आलेत गोलंदाजी करण्यासाठी, बिपिन पाटील. पहिल्या षटकात 11 आलेत, 2 विकेट सुद्धा गेलेत, 34 अजूनही करायचे आहेत, 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बिपिन कमबॅक करेल का मोठा गाव कडून? व्हेरिएशन चांगले या गोलंदाजाकडे. पहिलाच बॉल वेगवान होता, उत्तर नाहीये सूरज पोजारकडे. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. 11 धावा आल्यात जरूर. सोमनाथच्या मात्र 2 विकेट सुद्धा त्यांनी महत्वाच्या घेतल्या. विशाल सारख्या बॅटरला त्यांनी बाद केलं. बिपिन गोलंदाजी मार्कवर. सूरजने काय केले? कॉलच झाला नाहीये सूरज आणि केतन मध्ये, आणि 11 वरती लागणारा हा तिसरा धक्का रनआउटच्या स्वरूपात गावदेवी खाडी टीमला. सौरभ म्हात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. सूरज आउट झालेत, रनआउट. 11 वरती तिसरा मी मगाशीच उल्लेख केला. 45 धावांमध्ये सुद्धा मॅच रंगतदार होईल. गोलंदाजी चांगली आहे. परी 11 जगदंबा वाकलन बी. सौरभ म्हात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. बादशाह बैलाचे मालक दिनेश म्हात्रे आले, त्यांचे हार्दिक स्वागत. चांगला कमबॅक. बिपिन चांगली गोलंदाजी करत असताना याच बिपिनने सप्रा मैदानामध्ये 6 बॉल 6 विकेट घेतल्या होत्या. सर्व प्रेक्षकांना विनंती, आपल्याला ही जेवणाची व्यवस्था आहे. आयोजन समितीच्या वतीने कोणी जेवण करायचं बाकी असेल तर आपण या लवकर मुख्य व्यासपीठाच्या बाजूला. बिपिन डॉट बॉल. थोडासा दबाव दिसतो या मॅचचा की तुमच्या समोर परी 11 जगदंबा वाकलन बी संघ सहजा मॅच सोडणार नाहीये. चांगली गोलंदाजी करत असताना बिपिन पाटीलला तुम्ही पाहतायत. धावसंख्या अक्षरशः थांबली ती 11 वरती. पहिल्या षटकात 11 आल्या होत्या सोमनाथच्या. या ओव्हरमध्ये एकही रन्स अजूनही आली नाहीये. बिपिनच्या षटकात सोमनाथने 11 धावा दिल्या होत्या, 2 विकेट घेतल्या होत्या. गोलंदाज बिपिन गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला टर्न केलंय. फिल्डिंग चांगली आहे, गुरुदासचे कौतुक करेल. 2 धावा इथे मिळालेत. काय फिल्डिंग केली आहे गुरुनाथने. गुरुनाथ काय करू ते डीप मध्ये. 2 धावा मिळतील सौरभच्या खात्यात. अखेर 5व्या बॉलवरती 2 धावा आल्या. धावसंख्या 13. 19 बॉल 32 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. मॅच संपली नाहीये.
लो स्कोरिंग मॅचेस बऱ्याच वेळा रंगतदार होतात. काल मी मॅच पाहिली होती नारिवली विरुद्ध म्हात्रेपाडा. नारिवलीने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला बाळू पाटील आणि 51 धावा केल्या होत्या नारिवलीने, मात्र म्हात्रेपाडाला त्या चेस करून दिल्या नाही. पहिला संघ आम्ही पाहिला जो टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत होता नारिवली. नारिवली संघ सुपर 8 मध्ये सुद्धा क्वालिफाय झाला. नारिवलीची धगधगती तोफ जगदीश पाटील यांचा संघ आणि आज सध्या ते तिसाई चषक मध्ये समालोचन करतायत. तिसगाव येते 18 बॉल 32 या मॅच मध्ये करायचे आहेत. बरेचसे संघ टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतात. मात्र काल नारिवली संघाने 2 वेळा बॅटिंग घेतली, दोन्ही वेळा त्याने मॅचेस जिंकल्या. नाही आज 50 पेक्षा बाळू धावा झाल्याच नाहीये जास्त. कालही 59 वडवली बीने केल्या होत्या, वाडेकरला त्या चेस झाल्या नाही. नंतर सागावने 4 ओव्हरमध्ये 55 केल्या, त्या वडवली बी टीमला चेस झाल्या नाहीये. त्यामुळे धावा चेस होत नाही असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. मात्र तुम्ही जर चांगले खेळलात तर धावा चेस होतील. मागच्या मॅचमध्ये सोनारपाड्याने 42 चेस केल्या. मयुरेशचा पहिलाच बॉल, वाईट बॉल आलाय. मयुरेश भोईर आले तिसऱ्या षटकामध्ये. भावेश मात्रे येत आहेत. पडले संघाला सुवर्ण संधी, ज्यावेळी मैदानात उतरतील विकेट रॅटिकला जनार्दन मात्रे यांच्याने 1000 आणि सलग 3 षटकार मारले तरी 1000 रुपये कॅश प्राईज दिलं जाईल. आमचे मामाश्री ब्लॉक कॉलला चेंडू होता. मयुरेशचा पहिला बॉल डॉट. 17 बॉल 31 आता या मॅच मध्ये करायचे. मॅच थोडीशी हळूहळू टर्न होत चालली आहे बाळू. क्रिकेट आहे, कधी पलटवार होईल या मॅच मध्ये खाडी टीमच्या माध्यमातून. जोपर्यंत केतन मैदानाच्या आतमध्ये टॉस बॉल होता. वाईड स्ट्रॉंगला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. डीके तिथे एक धाव पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी. 2 धावा मिळालेत. 16 चेंडू 29 रन्स या मॅच मध्ये आता करायचे. मॅच कट टू कट सुरू आहे. 16 चेंडू 29 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. टीम गावदेवी खार्डी नॉर हॉस्पिटलचे डायरेक्टर दिनेश शिरामणवाले यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. फुल टॉस आहे, गॅप भरपूर मोठी आहे. मिड विकेटच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. मधून आलाय केतन. मयुरेश पलटवार करेल का? कट करण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता. पंच वाईट चिकून करतायत. 15 चेंडू 24 धावा या मॅच मध्ये आता करायचे. मॅच ऑन. सौरभ मात्रे काहीतरी चर्चा करत असताना केतन मात्रे सोबत ही चर्चा केली असेल. 15 बॉल 24 थोडस समीकरण आता इझी झालंय. मयुरेश गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट. झेलची शक्यता. केतनला माघारी परतावं लागेल. अजून एक धक्का मैदानामध्ये. गावदेवी खाडी
प्रल्हाद पाटील आले बॅटिंग करण्यासाठी. 14 बॉल 24. मॅच ऑन. सामना आता बॅलन्स आहे. सामना आता 50-50 आहे. सामना आता दोन्ही टीमच्या बाजूने आहे. दोन्ही संघ पलटवार करत आहेत. कधी चौकार येतोय, कधी विकेट जाते, कधी डॉट बॉल येत आहेत. हे सर्व गोष्टी पाहायला मिळतात एकाच मॅच मध्ये. पुढच्या मॅच मध्ये पडले संघ टॉस विने. दुसऱ्या बाजूला आई गावदेवी गेसर. चौदा चेंडू 24. गणेश भोईर सुद्धा सामना एन्जॉय करतायत. गणेश भोईर, निलेश म्हात्रे लेजंड्स ज्यांचे फोटोज तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये पाहायला मिळतात. एक चांगली संकल्पना. मात्र मॅच हळूहळू टर्न होत चालली आहे. 14 बॉल 24 करायचे आहेत. मयुरेश भोईरला अखेर विकेट मिळाली केतनची. मयुरेश, चांगला बॉल, उत्तर नाहीये. वेगवान चेंडू होता. डॉट बॉल. 13 बॉल 24 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. पलटवार केलाय परी 11 वाकलन बी. तेरा चेंडू 24 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. ड्रिंक्स ऍक्टिव्ह रेडी ठेवायची. हाही डॉट बॉल आहे. मयुरेश भोईरची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. आता 12 बॉल आणि 24 या मॅच मध्ये करायचे आहेत. गावदेवी खाडी टीमला ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. बारा चेंडू 24. बारा बॉल 24. बिपिन मुटागाव एंडकडनं फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सौरभ म्हात्रेच्या बॅट मधून आलाय सिक्सर. पहिल्याच बॉलवरती षटकार आला बिपिनच्या. सोमनाथ गायकर या टीमचा मुख्य गोलंदाज, मात्र त्याचा वापर न करता बिपिन ज्याने मागचं षटक चांगलं टाकलं होतं. कालही या स्पर्धेत मी पाहिलं कपिलने पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा दिल्या होत्या वडोली बीच विरुद्ध. त्यानंतर पुन्हा त्याच कपिलला ओव्हर दिली आणि त्याने 3 धावांचं षटक टाकलं होतं आणि 2 विकेट.
11 चेंडू 18 धावांची आता गरज आहे. मॅच षटकाराने खुली झाली आहे, मात्र मॅच संपली नाहीये. चला थोडंसं फास्ट क्रिकेट यानंतर अजून एक 5 ओव्हरची मॅच. अकरा चेंडू 18 धावा बनवायचे त्या मॅच मध्ये. सौरभ मात्रेच्या बॅट मधून सिक्सर आलाय. बिपिन, हाई फटका सुंदर आहे. हाई चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या वरून. शॉट ऑफ द डे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. येतोय षटकार. मोठा गाव बैलगाडी क्षेत्रामध्ये चर्चा आहे, मात्र 2 बॅक टू बॅक षटकार आलेत. शिवदास वेगाने आले आणि अखेर 2 षटकारांचं उत्तर दिलंय. तिसऱ्या बॉलवरती सौरभ बाद झालेत. 9 चेंडू आता 12 करायचे आहेत. नऊ चेंडू मध्ये आता 12 करायचे आहेत. थोडासा क्राईम आलाय त्यामुळे मॅच थांबली आहे. 9 चेंडू मध्ये आता 12 धावांची गरज. 9 चेंडू 12 धावा. जास्त दुखावत असेल तर मैदानाच्या बाहेर या. 12 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाईल. 9 चेंडू 12 धावांची गरज. नऊ चेंडू 12 धावा. विकेट मिळाली बिपिनला 2 षटकार लागल्यानंतर. नऊ चेंडू 12 धावा. चला सामना सुरू करायचा आहे. बॅटिंग करण्यासाठी आलेत मैदानाच्या आतमध्ये आतिश म्हात्रे. ज्या आतिशने या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केली तोच आतिश आलाय. नऊ चेंडू 12 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत गावदेवी खार्डी टीमला. एक धावी ते वेगाने पूर्ण केली. 8 चेंडू 11 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. पहिल्या इनिंग मध्ये 8 विकेट गेलेत. दुसऱ्या इनिंग मध्ये विकेट गेल्यात 5. 8 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. 10 चालतील अजूनही खाडी टीमला. 8 चेंडू 11 धावा. बिपिन ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल.
7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 रन्स करायचे आहेत. 10 चालतायत. एका बाजूला गावदेवी खाडी, दुसऱ्या बाजूला परी 11 जगदंबा वाकलन बी. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. नंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आई गावदेवी गेसर विरुद्ध स्वर्गीय विष्णुशेठ पाटील प्रतिष्ठान पडले. जेवायचं कोणी बाकी असेल तर जेवण करून घ्या. सर्व टीम्स प्रेक्षक. चेंडू उंच गेलाय. झेल घेणार कोण हा प्रश्न निर्माण झाला. त्यात झेल मिळाला नाही. आता 6 बॉल आणि 9 करायचे आहेत. 8 चालतात अजूनही. चला फिल्डिंग लगेच सेट करायची आहे. प्रेक्षकांसाठी आणि सर्व टीमसाठी नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था आहे बघा. लगेच या, जेवण करा, क्रिकेटचा आनंद घ्या. अजून काय पाहिजे मोठा गाव चषक मध्ये. मानस भोईर, सहा चेंडू 9 धावा. स्ट्राइकेटला आतिश. फक्त दिशा दिली आहे. थर्डमॅनच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. दोन धावा मिळालेत. 5 चेंडू मध्ये आता 7 करायचे. 6 जरी केल्या तरी खाडी संघ जिंकेल. मानस भोईर आलेत. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेनचा होता. आतिशने फक्त दिशा दिली आणि फटके आतिश सहज खेळतात. थर्डमॅन, फाईन लेग, कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर. फटक्यांचा कोठार आहे आतिशकडे. मानस पुन्हा कट केलाय. आता 1 मिल. चांगली बॅटिंग करत असताना आतिशला तुम्ही पाहतायत. 4 चेंडू मध्ये आता 6 करायचे आहेत. तिसरे पंच आपण पाहतोय साहिल म्हात्रे. 4 चेंडू 6 धावा. 5 चालतायत. परलतकडे स्ट्राइक केली. मॅच फिनिश करेल का? पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. गेसर आणि पडले आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. पडले संघ आणि गेसर संघ. 4 चेंडू 6 धावांची गरज. मानस पलटवार करेल का? पलटवार केलाय मात्र तो प्रल्हाद पाटीलने मॅच केली फिनिश आणि सामना जिंकलाय गावदेवी खाडीने. मी घोषित करतोय चौथ्या षटकामध्ये विकेट हॅट्रिक ज्या गोलंदाजाने घेतली सात बॉल 14 आणि 2 षटकात 10 धावा 3 विकेट घेणारा सौरभ म्हात्रे ठरलाय मॅचचा